नमस्कार मंडळी, मी विरेश. स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनल वीटॉक्सवर, जिथे आपण बोलतो आयुष्याबद्दल, पैशाबद्दल आणि प्रेरणेबद्दल घरातूनच अगदी आपुलकीनं. आज वीकेंड आहे. घरामध्ये काय ना की काहीतरी खायचं असं प्लॅनिंग होतं. पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे मी लिफ्टमधून आता चाललो आहे काहीतरी स्नॅक्स आणायला. तर बघूया काय होतं आहे. स्नॅक्स आणायला मी इथे जोशी वडा म्हणून आहे तिकडे. तर मला समोसा खायचा आहे आणि मिसेसला काहीतरी वेळ खायचं आहे. तर त्याच्यामुळे मी चालू आहे. माझा मुलगा विहान तो झोपलेला आहे, तर त्याच्यामुळे थोडं रिलॅक्सेशन वाटत होतं आम्हाला. तर त्याच्यामुळे म्हटलं की हे रिलॅक्सेशन जरा रिलॅक्स होण्यासाठी काहीतरी खाऊया. म्हटलं मी जाऊन आता बघूया ऑर्डर काय मिळते, काय समोसा वडा काय. ही ऑर्डर आहे समोसा वडा. पार्सल रेडी. पार्सल रेडी. आता घ्यायचं आपल्याला भेळ. बघूया काय होतं. बघा पावसाचं वातावरण किती मस्त झालेलं आहे. बघू शकतो तुम्ही एकदम वातावरण. थोडं रेनी पाऊस येतो आहे थोडासा पाऊस. आणि हे पार्सल रेडी आहे. आता बघूया भेळ. भेळ तर इथे नाही आहे जोशी वडेवालेमध्ये. तर भेळसाठी आपण बघूया, तिथे भेळचं एक दुकान आहे, तिकडे जाऊन आपण भेळ घेऊया. ओके चल. ते घ्यायचं आहे भेळ आपल्याला. इकडे आलो आहे भेळच्या दुकानात. आता उघडलं आहे भेळवाल्यांनी. तर मला म्हटलं की 5 मिनिट लागतील भेळ बनवायला. तर 5 मिनिटामध्ये आपण भेळ बनवून घेऊ. आता उघडलं दुकान. तर सावली आहे ओके. भेळ झालेलं आहे. इकडे बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण. एकदम जोरात पाऊस चालू झालेला आहे. मी भेळ पार्सल घेत होतो आणि तितक्यात पाऊस चालू झाला. तर म्हणून मला इथे थांबवलं पडलं. भैया जी भेळ बनवत आहेत त्यांचा प्रोसेस त्यांनी चालू केलेला आहे. हे भैया आहे, हे भेळ बनवत आहेत. तर तोपर्यंत पावसाचा आनंद घेऊया इकडे. मेनू स्पाइसी. चला पेमेंट करूया आणि घराकडे घेऊया. घरी गेल्यानंतर पार्सल खाऊया बाईक. तर पाऊस पुण्यामध्ये खूप आहे. मी सध्याला पुण्यामध्ये आहे सध्याला. तर पुण्यामध्ये पाऊस खूप आहे. डेली थोडा ना थोडा तरी पाऊस येत असते. बारीक असू दे मोठं असू दे, तर डेली पाऊस येतो. आता विकेंडमध्ये म्हणजे आम्हाला यावर्षी लोणावळ्याला जायचं प्लॅन होतं आमच्या फॅमिलीसोबत. पण मी लोणावळ्याला गेलो कारण का लोणावळ्याचं फिलिंगच मला इथे, मी जिथे राहतो तिकडे मला फिलिंग रोजच येतं. रोजच पाऊस. बाहेर जायचं तरी पाऊस, म्हणजे कुठं काही कामानिमित्त जायचं तर पाऊस, म्हणजे काय बारीक पाऊस आहे तिथं. आणि कधी कधी अजून मोठा पाऊस होतो. माझ्या बाल्कनीमध्ये पाऊस जाणं जायची काही गरज पडली नाही. तर रोज पाऊस होतो. आणि आता मी सकाळपासून आत्ता बाहेर निघालो. तर सकाळपासून काही वातावरण होतं पावसाचं, पण मी जेव्हा बाहेर निघालो तर पावसाचा आनंद आज पण मला घेतला. तर असं आहे. आणि आमचं रेडी आहे भेळ. भेळ पार्सल घेतलेलं आहे. आता आपण घरी दिलेलं आहे. तर हे पार्सल घेऊन आलेलं आहे. समोसा वडापाव आणि भेळ हे 3 गोष्टी आमच्या बॅगमध्येच आहे. आता बघूया घरी जाऊन चालतो. आता थोडंफार दिसलेलं आहे. प्लेट वगैरे रेडी आहे. ओपन करतोय. हा भेळ आहे. स्पेशल भेळ, स्पेशल चमन भेळ म्हणतात त्याला ॲक्च्युली. आणि हा समोसा आहे, हा वडापाव आहे.
सॉस चटणी डायरेक्ट पॅकेटच दिलेलं आहे. तिकडे एक स्पेशल चटणी वेगळी असते, हिरवी चटणी आणि लाल चटणी, जे जोशी वड्यावाल्यांचं स्पेशल आहे ते बनवतात. पण आय थिंक सो ते पार्सलमध्ये दिलंच नाही आहे ॲक्च्युली. तर हा केचप आहे, तर केचपसोबत चालू आहे. टेस्ट करून सांगतो भेळ कसं आहे आणि सांगतो त्याचं टेस्ट कसं होतं आणि चव कसं होतं त्याचा. ठीक आहे. टेस्टी आणि चव. टेस्टी म्हणजे भेळ टेस्टीच असायला पाहिजे आणि चवदार म्हणजे समोसा भेळ हे चवदारच असलं पाहिजे. तर मी सांगतो कसं होतं काय. तर भेळ खाऊन झालेलं आहे, एकदम भारी होतं भेळ आणि समोसा वडापाव देखील एकदम उत्तम होता, एकदम छान होता. तर टेस्टी आणि आनंद घेतला मी, माझ्या वाईफने आणि विहान मुलाने पण एकदम आनंद घेतला, एकदम चवदार होता. आणि आता हे चाय रेडी आहे, तर चहा पितोय, बघू शकता तुम्ही चहा. तर भेळ खाल्यानंतर चहा लागतोच. बूस्ट आहे, ओके बूस्ट आहे. तर बूस्ट किंवा चहा हे भेळ खाल्यानंतर एकदा काहीतरी चवदार खाल्यानंतर लागतोच. तर आपण आनंद घेऊया. आजच्यासाठी एवढंच. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुम्हाला काय वाटलं तर कॉमेंट करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.